तर ती माहिती कोर्टाला, जे ट्रायल कोर्ट आहे त्याला दिली पाहिजे. आणि माझ्यावर सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा बेल मिळाली होती तेव्हा माध्यमाशी संवाद साधण्याबाबत माझ्यावर बंदी होती. पण शेवटी जे अटी व शर्ती बेल देताना निश्चित झालेली आहे त्याच्यात आम्ही केसविषयी सोडून बाकी कुठल्याही विषयावर माझ्यावर कुठलाही निर्बंध नाही. राजकीय व्यक्ती असताना, निवडणूक लढत असताना माझे जे विचार आहे हे मांडण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे आणि कोर्टाने त्याच्यावर कुठलेही निर्बंध घातलेले नाही. काही आमचे हितचिंतक ज्या प्रकारे गेली 15-20 दिवस माध्यमामध्ये माझ्या बातम्या येत आहे किंवा वेगळे वेगळे विषयावर जे मी बोलतो आहे त्यामुळे काही लोकांना खटकत असेल, काही लोकांना वाटलं असेल की हा व्यक्ती राजकारणातून संपून गेलेला आहे आणि पुन्हा मी निवडणूक लढत असताना, पहिले मी एक ठिकाणी आमदार होतो, आता 2-2 जागा माझी मुलगी आणि मी स्वतः लढतो आहे. आणि ज्या प्रकारच्या वातावरण दोन्ही मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे, जे आमचे स्नेही असतील, मित्र असतील, ज्यांच्या माझ्यावर जास्त प्रेम आहे, त्यांना वाटत असेल की यांच्या जामीन रद्द झाली पाहिजे आणि त्यासाठी हे अर्ज करण्यात आलेला आहे. आता कोर्टात तो अर्ज दाखल झालेला आहे. त्या बाबतीत जेव्हा लिस्टिंग होईल, आमचे वकील, आमचे जे सगळं लीगल टीम आमची जी आहे त्या बाबतीत ते रिप्लाय फाईल करण्याची वेळ आली तर त्याच्यात रिप्लाय फाईल करू आणि जेव्हा तो सुनावणीला येईल, जे विरोधक आहे त्यांची बाजू मांडतील, आमच्याकडून आमचे वकील हे बाजू मांडतील. पण या परिस्थिती जी आजच्या घडीला राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, माझ्या बोलण्यामुळे माझे विचार ठेवत असताना किंवा मी निवडणूक लढत असताना बऱ्याचशा लोकांना कुठेतरी अडचणी निर्माण होत आहे. त्यासाठी हा कट कारस्थान रचण्यात आलेला आहे. चांदीवाल आयोगानं नुकतंच स्पष्ट केलेलं आहे. तर अनिल देशमुखांना चांदीवाल आयोगाचा अहवाल स्पष्ट करा, काय काळ असं वारंवार म्हटलं होतं. आता चांदीवाल आयोगानं युक्ती मार्गाशी बोलताना स्पष्ट केलं की अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही आहे, साक्षी पुरावे त्यांचे उलगडले आले नाहीत आणि त्यामुळं सध्या नाही. आता चांदीवाल आयोग कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्ट अंतर्गत हा नेमण्यात आला होता. ट्रायलसारखी त्याच्यात हे सगळी ज्यांचं कोणाचं म्हणणं होतं त्यांनी ऐकला, त्याचा अहवाल सादर केला आणि अहवाल सादर झाल्यानंतर हा सरकारचा अधिकार असतो आहे. कुठलाही अहवाल हे विधानसभेच्या पटलेवर ठेवायचा की नाही हे सरकारचा अधिकार असतो. कधी ठेवायचा हा सरकारचा अधिकार असतो आणि त्या बाबतीत चांदीवाल साहेबांनी अहवाल तयार केलेला आहे. हे सचिन वाजेंनी तर माझ्या विरोधात तिथे तक्रार केली होती, मला पण नोटीस बजावण्यात आली होती. वाजेचं म्हणणं होतं मी त्यांच्या विरोधात जे बोलतो ते त्यांच्या ट्रायलमध्ये काही अडचण निर्माण होईल. माझी बाजू पण मी मांडली त्यांच्यासमोर. मग त्यांनी माझं ऐकून मला त्याच्यातून बाहेर केला. आता आयोग नेमताना त्यांना अहवाल द्यायचे असते, त्याच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असेल तो सरकारचा अधिकार असतो. तो अहवाल मी पाहिलेला नाही, वाचलेला नाही. त्याच्यात काय काय त्या अहवालात आहे ते चांदीवाल साहेबांना माहीत असेल किंवा सरकारमध्ये ज्यांच्याकडे हा अहवाल सादर झालेला त्यांना माहिती असेल. पण आयोग कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टमध्ये नेमण्यात आला होता. त्याच्यात कायद्यामध्ये तरतूद आहे की सरकारला वाटत असेल तर त्याला स्वीकारणं, नाकारणं, पटल्यावर ठेवणं सगळे अधिकार हे सरकारकडे असत आहे. तुम्ही नुकतंच रेल्वे पत्र दिलेलं आहे. अनेक उत्तर प्रदेशातले जे बांधव होते, उत्तर भारतातली जवळपास 60 लाख लोक हे छठ पूजा, दिवाळीच्या निमित्ताने हे सगळे